श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला मच्छिंद्र अवतार. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री माता पितृभ्या नमः. ओम नमो जे हे रंभमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त संकटवारी गजानन सदैव धवला श्वेत पद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदित पादपद्मा ग्रंथाक्षरा बोलवी. तू निश्चल निरंजन निर्विकार परिभक्तरज्जू बंधनाधार प्रेमे संभवनी मूर्ती साकार आम्हा दासा मिळविसी. तरी वक्रतुंडा पाशांकुशधर किंकिनी मंडिता ग्रंथादरा एवनी स्वामी वदन सुंदरा मम रसना रस सेविका. अगा अर्थलिंग प्रकन रस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस रस ग्रंथा माझी आदरिका. हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना आहे सहज परिकृपा करोनी सकळा भोज विकळ आपदा हरियाता. हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधीश मूर्ती मंगळारंभे मंगळाकृती आरंभे स्तुती प्रार्थितो. तरी सरस्वती कळा मांदूस सवे घेऊनी वहन हंस या संतांगणी येऊनी सभेस विराजावे महाराजा. जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी येऊनी घेई महाराजा. जिचेनी कृपे वांकुडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरविते कोटी ती माय तू सवे गोरटे घेऊन येई महाराजा. असो ऐसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहुन ग्रंथासनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिजे. सकळ सिद्धी पूर्णपणा पावोत ऐशा विनित वचना वरद मौळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञान मिरविले. म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे बोलोनी सुशीलधामा रसने स्थापिली सरस्वती. या उपरी नमितो श्री गुरुराज जो आज्ञानमती सविता विराजे जो मोक्षपदाते वरवुनी काज साधकाते विराजवी. तो ज्ञानेश गुरु ज्ञानदिवटी संजोगोनी बैसला मम पुष्टी. लेखने कवळोने करसंपुटी ग्रंथा लागी आदरीतसे. वरद हस्ते स्पर्शोनी मवळी फेडिली सकळ आज्ञान काजळी. या उपरी तया बद्धांजुळी अनन्य भावे नमितो मी. जो नरहरी वंशी विजयध्वज धुंडीराज नाम तयाचे साजे तोही पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथा लागी आदरीतसे. आता नमो ज्ञानशक्ती जी सत्तामये चित भगवती अनन्य भावे चरणावरती भाळ तिचिये अर्पोनिया. या परिणमितो श्रोते संत की तुमच्या ग्रहींचा मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरसनितांत प्रेम भरित दाटवा. आहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती. तुम्हा वर्णावया अबूध शक्ती मज माझी केवी मिरवेल. परिधन्य तुम्ही भक्तिवाडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभवोने कोडे जगा माझे मिरविता. की पहा जैसे कांचमन्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेनेचे शब्दे लाज सोमास वरवुनी बुदाम ढाळीतसे. तेवीम तुमचा शरणागत नरहरी मालो धुंडी सुत तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणांतरी.
या परिपूर्वे कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त. आता ही ओपोनी वरदहस्त भक्तिसार वदवाहा. जे संत झाले जगद्विख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त. परी सारासार कथा त्यात उरल्या असती महाराज. जया संतांच्या पायीरत गुरुमूर्ती प्रतापवंत. की जानी संप्रदाय जगद्विख्यात जगामाजे स्थापिले. तरी त्यांचे सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती. आसो कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी. उद्धवासी बैसवनी सन्निध कनकासने यादव वृंद. तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके. कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर. महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो. पंचम महाराज पिप्पलायन. सहावा आविर्होत्र नारायण. सातवा द्रुमिल. आठवा चमस जाण करभाजन नववा तो. ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजा सहज. रमापतीचे पाचारण चोज दृश्य आले धवळारी. हरीने पाहताची नारायण सोडिता जाहाला सिंहासन. परम गौरविले आलिंगुन कनकासनी बैसविले. सकल वैभव भूषणाकार मेळवोनी सकळ आर्चा संभार. सारिता झाला सपरिकर षोडशोपचारे पूजेसी. हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण. कवन अर्थी पाचारण आम्हासी केले श्रीरंगा. हरी म्हणे जी महाराजा की म्हणे कामवेदला माझ्या. कलित अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे. जसे समुच्चय एकमेळी राजहंस जाते उदती जळी. तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी. एरू म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवने स्थाना. कवन नामे कवन लक्षणा जगा माझे मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष. तेने मच्छिंद्र होऊनी दक्ष जगा माझे मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष. महाराज नामे तो गोरक्ष जगा माझे मिरविजे. यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम. तयाचा शिष्य भक्तिद्रुम प्रबुद्ध नामे काणिपा. यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजय जगी चरपट नाम. आविर्होत्र जो योगद्रुम मिरविजय जगी नामे नागेश. यापरी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरविजय भरतनाथ. आणि चमस नारायण जगी विख्यात रेवन नामे मिरविजय. नववा जो करभाजन तो गहिनी ऐसे मिरविजय नाम. ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रति मिरवावे. म्हणाल एकटपणी वास करणे सांगता आम्ही कलीस. तुम्ही तुम्हा सवे अवतारास बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुळशीदास. आणि शुक महाराज जो ब्रह्मभास कबीर भक्त होईल तो. या परी जो व्यासमुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी. आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो. भक्ती प्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत. प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जनमोन ज्ञानदेव नामे मिरविन. आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वनामे मिरविल सोपान. जी योगमाया मानसमोहन मुक्ताबाई विराजेल. या परी प्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त. आणि कुब्जादासी मातेरमत
जनी जनांत होईल की. असो ऐसे समुच्चये करोण कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण. मग अवश्य म्हणून नारायण पुढे बोलतो प्रश्नांते. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती. परी कवन स्थानी केऊते युक्ती व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण. पूर्वीच कथिले पराशरनंदने महामुनी व्यासतो. आगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्यासी. ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी आपाप काही उरले असे. ते जीवदशे वाचोनी सत्य महाराजा न पावे उदय. तरी ते ठाई ठाई केऊते वीर्य त्याचे ठाय ऐकावे. उपरीचर वसूयानी असता वीर्य गळले उर्वशी पाहता. ते शरस्तंभी दुरोणी द्रवता आदळता झाले त्रिभाग. यमुनेत वीर्यबिंदू द्रोणाकाठी पडताचे झाले विभाग शेवटी. 2 भाग द्रोणापोटी एक जळी पडिला. आसो पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तत्काळ द्रोण कुपी जन्मला. परी जळात जो भाग पडिला तो ग्रासिला मत्स्याने. तरी ते मत्स्य उदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे. परी जीवदशेविन गर्भवंशोदय होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्य उदरी जन्म घेणे. मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा. या परी शिव कामावरी कोपोण तृतीय नेत्रीचा काढून यज्ञ. महास्मर केला भस्मतेने ऐसे ग्रंथ बोलती. परी तो काम द्विमूर्धनी बैसला आहे वीर्य प्राशन करुणी. तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवेलो. या परे कुरुवंशी जन्मे जये नागसत्रे आवाहन केले आहे. तया वंशी महान पाहे बृहद्रतराना मिरवेल. तो महिलागे करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन. यज्ञकुंडी दैदिप्यमान जालिंदरे जन्मावे. या परी ब्रह्मवीर्य सहस्रेंशी ऋषी निर्मिले सहस्र 88. तेव्हा वीर्य रेवा 83 रेवे माझे पडिले. ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवा 83. तेथे व्यापोनी जीवदशेशी देहा लागे मिरवावे. तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिरविजय नामाने. रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे. तेची वेळी आणि करीत सर्पिणी मौळी अकस्मात. पडता प्राशिदे तिने नेमस्त भक्ष म्हणून जाणपा. ते जन्मे जयाचे नागसत्रात नाग आहुती विप्रदेत. ते वेळी आस्तिके निश्चित सर्पिणी ते लपविले. ब्रह्मवीर्य उदरात अंडजा शुक्ती रत्नयुक्त. पुढे होईल महानात भविष्य जाणोनी आच्छादी. महातरुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी. ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी नवमास लोटले. असो त्या अंडजा शुक्तिकायुक्त जीवदशा सकळ होऊनी मुक्त. तरी आविर्होत्र नारायण तीर्थ संचरिजे महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडोनी गेली आहे तक्षक नंदिनी. तो वडाच्या पोखरस्थानी अद्यापि आहे महाराजा. तरी तेथे आविर्होत्र प्रवेश करता सत्पात्र. वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. या परी मित्ररेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मच्छिंद्र जती. ती वरदहस्ताचे उकरडा विभूती साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्य वीर्य सविता राज सांडिता होय. परी ते भविष्य कारणे उकरडामय वरदभस्म मिरवेल. ते हरिजो नारायण शीघ्र संचरणे दीक्षा कारण. गोरक्षा ऐसे प्रतिष्ठा नामाने
जगा माझे मिरवावे. या परे मृडाने कारणे सुरवर आलिया दक्ष सदनी. ते कमलोद्भव पाकशासनी समारंभे पातले. परी दक्षात्मजेचे रूप रहाटे. नेत्रकटाक्ष पाहता परमेष्ठी. तेने धडाडोने काम पाठी. इंद्रियद्वारा द्रवला तो. परी तो चतुराननी बैसला होता सभास्थानी. कामद्रवता इंद्रियवदनी परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरणाटांचे छिन्नत्व केले रेतांचे. ते एक आगळे 60 सहस्रांचे रेत भाग वहिले. ते 60 सहस्र रेत प्रमाणासी. जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषीसी. झाले परी एक भागासी वीर्य आहे तैसेच. ते लज्जायुक्त होऊनी केरास सांडिले भागीरथी जीवनी. तयातूनी एक भाग जाऊनी कुश बेटी स्थिरावला. तरी ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली. ती पिप्पलायन माऊली संचारावे तेने तेथे. टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ. जगात मिरवणी जगद्विख्यात दीक्षे लागे विराजावा. या परी कुंभोद्भवाचा उदय झाला. तो मित्र कामशराचा लोट लोटला. तो गगनपंते मुक्त झाला अतिबळे करुणिया. एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता. एक भाग महिव्रता कैलिक सदनी पातला. तो महाराज कैलिक ऋषी भिक्षा भरतरे ऊर्ध्वशी. भरतरे म्हणते भिक्षा पात्रासी अंगणी ते ठेविले. तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भरतरियांत. ते कैलिके पाहुणे भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे. तरी ते भरतरी रेतसंगी द्रुमिल नारायण प्रसंगी. संचारोनी रेतांगी भरतरी नामे मिरविजे. या परी हिमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेला महिते शयनी. ते सरस्वतीचे उद्देश करुणी विधिवीर्यासी ढासळला. ते वीर्य गजकरणात पडताचे झाले बिंदयुक्त. तरी काहीसे वीर्य होऊनी भक्त महिवरती पडिले. तयावरोनी व्याघ्र चाली चालता भेदले पाऊली. तया पादसंधीत तनुरुतली जीवदशा त्रिची. तैसा गजकर्ण सुतिकारण प्रबुद्ध मिरविजय रेतरत्न. तया नामाभिधानी प्रयत्न कर्णकानी पा मिरविजय. या परी गोरक्षाचे हतवटी पडता वाळवंटाचे पोटी. कर्दमपुतळा करिता जेटी अभिमंत्रोनी भविष्यांतर. मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हानिलिया पुतळामय. ते करभाजने संचाराया जीवदशा मिरवावी. ऐसे सांगोने रमारमणे संतुष्ट केले नवनारायण. मग परस्परे नमनाम मन करोनिया उठले ते. आसो भगवंतेशी नवनारायण पाहते मंद्राचळ मौळी स्थान. श्री शुकाचार्य समाधीपासी जाऊन समाधी ते वरियेले. नवसमाधे मेरुपाठारी 10वी समाधे शुक ऋषीश्वरी. आसो ते 10 स्थूळ शरीरी पुढे तेथून या निघाले. या परी शुकवीर्याचे कथन बद्रिकाश्रमे सोम ब्राह्मण. रंभा उद्देशे झाले पतन कबीर तेथे जन्मला. ही कथा भक्ती कथामृतात वदविली आहे जगन्नाथे. आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी. आसो वसुवीर्य दोन्ही भाग झाला. एक मच्छीने प्राशिला तव कवी नारायण संचोरणी वहिला. गर्भ लागला वाडिसी. दिवसानुदिवस नवमासो मच्छीने लोटिले जलोदरास. पुढे प्रसूद अंडज सुरस यमुनाजळी फावे जो. तो तेथे एक कथा वर्तनी. श्री कैलासी अपर्णा माऊली. शिवासी म्हणे कृपा सावली अनुग्रह मज द्यावाजी.
तुम्ही जपतात जो मंत्र अनुग्रह मज द्यावाजी. तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावा जे पवित्र. तेने करोनी मी चिर सनातपणे मिरवेनजी. शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशीन सकळिक. परी एकांत ठाव अलौकिक ऐसा जाण पाहिजे गे. अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण. ऐसे ऐकता दयाघन अवश्यती ते म्हणतसे. मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर हिंडता स्थाने महिवर. श्रमोनी वर्तता उमाईश्वर यमुने तटी येऊनी पोचले. मग उतरोनी नंदिकेश्वरावरुणी ती नंदी ठेवूनी तटावरती. उभयता उतरणे यमुने सरिती जवळ काठी बैसली. तव तो यमुना तट एकांत तेथे मनुष्यांची न मिळे जात. ऐसे पाहुणे शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासे मानले. परी तो मच्छोदरात कवी नारायण नेवणी त्यात. पार्वती ते उपदेशित मंत्र संजीवनीसी नाथ. तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता. तो उपदेश शब्द गर्भितत्वता मच्छिंद्राने ऐकला. ऐकले परी ग्रहणचे झाले तेने करुणी ज्ञान प्रगटले. मी तू पण सर्व सरले सर्वचे ब्रह्म सनातन. असो शिव पार्वती ते पुसत की कैसे चोज उपदेशात. तू ते सापडेल खून ते माते बोलोनी दावी अपर्णे तू. ऐसे शिवतीस पुसता तो आधीच मच्छिंद्र झाला बोलता. म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मओज मिरवेल. आता किंबहुना चराचरा असे स्वरूपे वृत्ती साकारा. नगनोय हे मचे सार आ ब्रह्म भुवनापासोनी. ऐसे शिव ऐकता वचन जळी पाहे चाकाटोन. तो मच्छोदरी नारायण कवी महाराज समजला. मग शंकर बोलते झाले त्याते म्हणते महाराज तू आहेस येथे. तरी मम उपदेशाचा तू ते लाभ झाला कविराया. परी हे फारचे झाले अपूर्व पुढे ऐक आनंद पर्व. मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करविन मी. तरी तुझ जन्म झाली या पाटे बद्रिकाश्रमी यावे शेवटी. तेथे तू ते देईन भेटी सर्व सामग्री सचिन्न. ऐसे बोलोनी अधिनाथ स्वस्थाना गेला अपर्णे सहित. एकीकडे गर्भे मच्छोदरात तोची मंत्र घोकितसे. या परे भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत काळा समयास. अंड सांडोने जळा तटास मच्छी गेली जळोदरी. असो अंड सांडोनी तिरास मच्छी गेली जळोदरास. त्यास काही लोटल्या दिवस यमुना तीरी महाराजा. तव ते समय काळी बकपक्ष्यांचे उतरले मंडळी. मीन वेचावया यमुना जळी निजगणासहित संचरले. तो अकस्मात मित्रात्मजा तटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी. मग सर्व मिळोनी चंचुपुटी खाद्य म्हणून भेदिते ते. चंचुपुटांचा भेद वज्र तेने अंड झाले जर्जर. द्विशकल होणे सत्वर महिवरी आदळले. परी वरील शकल पडिले मही खालील शकलात बाळ विदेही. जैसा अर्क उदक प्रवाही एकाएकी उतरला. रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोभाट. ते न्याहाळिता चकचकाट पाहुनिया पळाले ते. आसो सकळ शुक्तिकार रत्नाकार आत मुक्त मुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र. आसता तमारी कन्या तीर पावला धीवर त्या काळी. तो धीवर कामिक नाम सुभट पाहता अंडज शुक्तिका प्रकट. तो आत रत्नदे सुकट बाळरम्य देखिला परी जो सविता. मग चित्ती द्रवले मोह ममता. म्हणे बाळ हे कोमळ तत्वता याते भक्षील कोणी सावज. ऐसा उदय होता चित्ते
देव शब्द कुसुमा सांडिती, की हे महाराजा कामिका मूर्ती, बाळने येऊ सदनाते. अरे हा कवी नारायण, मच्छोदरी पावला जनन, तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम, जगा माझी मिरविकी. अरे हा दक्ष योगींद्र जेटी, तारक नौका महिपाटी, तरी तू संशय सोडोनी पोटी, सदनाने महाराजा. ऐसे देव वागुत्तरत्न, कर्णपुटिके होता भूषण, मग ते दृढ करुणी जतन, हृदय संपुटी पाळीतसे. महाविश्वासाचे पाठी, आधीच मोद नांदेल पोटी, आनंदाची अपार दाटी, आनंद पात्री हेलावे. जैसे पयाचे निपात्री, घृत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग स्मृती, वाढला का जाईना. की दरिद्राचे सुरवाडास, मनी पेटले राजहंस, ते गजशुंडीची माळ ग्रीवेस, सुख का वाटले जाईना. की वंशवृद्धी ते शून्यमय, चिंता काळीमा निशा आहे, तैसा सुतमित्राचा होता उदय, मग ते चिंता कासया. की कवडीसाठी वेचिता प्राण, ते मांदुसचे लादले सुखधन, की मृत्यू भयाते असुख मानून, चित्त जडे चिंता साकडी. तो पियुषाचे अनुकूलता, गोडी सुखाचा उदय होता, मग चिंता निशीचा आनंद सविता, प्रभे लागी हेलावे. मग स्नेह कवचे करसंपुटे, तोये नाहनिला बाळजेटी, हृदय वाहुनी कामिक पोटी, सदनी आणिले तयाते. शारदवता नामे सुंदरा नारी, ओ पिता झाला तिचे करी, म्हणे साजने वंशाधारी, सूत मिरवी लोकात. की पाहे पा पूर्ण भरवंसा, की राधा तनय कर्ण जैसा, तरी तो पुढे राजमांदुसा, जगा माझी आव्हानी. तन्याये भाग्योदये, सर्व सुखशैनी पहुडावे, आहा हा बाळा अवतार होय, कवी नारायण मच्छेंद्र. मग कामे कहाते सुडाळ सुता, नवरत्नांच्या सम पाहता, परमानंदले शारदवता, बाळकवळीला स्नेह मिळी. स्नेहे धरिताचे पयोधरे, पय दाटले अति पाजरी, जैसे सोमतेज करी सोमकांत द्रवतसे. असो कुशांचे मंडन, स्नेह भावे होता संगोपन, मग बाळ जठरी पिंडी चाग्न, पय पाहुणे स्वीकारी. ते स्नेहाचा ओगबाने, बाळ अंगीकारोने मार्जने, तप्तोदकी घालोनी स्नाने, पालखाते हलवितेसे. आधीच नामे शारद्वता, त्यावरी अपत्य कामे कांता, ते बाळमोह कामद्रवता, कवन रीती वर्णावे. आधीच सता अमरवेली, त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली, मग तो हेलावा लवलव पावली, कवनासी वर्णवे. ऐसे परी आनंद स्थिती, दिवस लोटले काही सेमिती, 5 वर्षे वयावरती मच्छिंद्रनाथ मिरवला. तव कोणे एके दिवसी, सुदिनी उदयिक भूमिसी, पिता म्हणे तमारी कन्येसी, चला जाऊये मच्छिंद्रा. अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ, कृतांत भगिनी तिरायेत, मग जळोदरी संचरणी तात, मच्छबाळा आव्हानी तसे. तव जाळ्या सवे मीनधाडी, आतुल्या ओढी करसंपुटी, बाहेर काढिता कामे गजेटी, मही मीना ते सोडितसे. मच्छिंद्रासे म्हणे सोत्तोत्तमा, वेचोनी साठविया मीना, ऐसे वदुनी कामिक पुन्हा, जळा माझी संचरे. एरीकडे मच्छिंद्रनाथ, मीन देखता म्हणे होतात, आहा मातुळ कुळाघात, कामिका ताता मांडिला. तरी आपण असता ऐसी रहाटी, बरवेपणे पाहता दृष्टी, हे योग्य नव्हे कर्मपाठी, उपकारा मिरवावे. पूर्वी अस्तिके मातुळ कुळा रक्षिले, आपुले तपाचे निबळे, रावबोधोनी सत्रपाळ, नागकुळा वाचविले. मग एक एक मत्स्य वेचोनी, प्रवाहा मिळवे जीवना लागोनी, ते कामिकता ते दृष्टीने पाहुणी, परमचित्ती क्षोभली. जैसा परमसबळ, पेटला मिरवी वडवानळ, तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ, हृदया माझी धडाडी. की मेघमंडळाचे दाटी,
चपळा पळती तेजा वाटे, तैसा धडाडोनी क्रोधपोटी, बाहेर आला तत्क्षणी. लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन, स्वकरपुटी केले ताडन. म्हणे जळोदरीचे काढिता मीन, बहुश्रम जानसी. तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितोसी, कैसा भिकारी, खासील काय उदरांतरी, भीक मागो जाशील. ऐसे ऐकोनी कामिक वचन, मनात मच्छिंद्र करी बोलणे. सर्वात पवित्र भिक्षान्न, दोष त्यासी काही नसे. तरी हाची आता उपदेश, आरंभावे भिक्षांनास. एरीकडे जळोदरास, कामिक तेव्हा संचरला. एरीकडे मच्छिंद्रनाथ, दृष्टी चुकवून गमन करीत. भ्रमण करिता अद्वैत वनात, सुडाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम, पाहता झाला योगद्रुम. तेथे 12 वर्ष उत्तमोत्तम, योगा लागे आचरला. ते तीव्र तपगा शुचिस्मंत, मंत दृष्टी अद्वैत वनात. लोहकंटक पादांगुष्टात, देऊनी तप करीतसे. ऊर्ध्व वायूचे करुणी भक्षण, दृष्टी आरका देवडी दान. वाचा करोनी कृष्णार्पण, हरिभजनी मिरविली. शरीर क्लेशा देवोनी दान, ईश्वरी वेध तनुमन प्रमाण. तेने अस्थि पंजरावरण, त्वचा तितुकी मिरवतसे. तपे भक्षिले सकळ मास, परी लागन लागे अस्ति त्वचेस. मांस भक्षणे सकळ भागास, वृद्धी रस सकळ आटिले. नेत्र फिरोनी झाल्या वाते, दिसो लागले कार्पासरिती. सकळ तेजाची आटले ज्योती, महाघोर तपाने. आस्थि त्वचा व्यक्त होऊनी, शिरा दिसते चांगुलपणे. सर्व अंग गेले वाळूनी, काष्ठा परी मिरवतसे. ऐसे क्लेश असंभवित, मच्छिंद्र अंगी जाणवत. तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला. संचरोने देवालया, स्तविता झाला उमाराया. हे दक्षजा माता करुणालया, दिगंबरा आदिपुरुषा. कामांतका फणिवेष्टका, रुंडभूषणा कैलासनायका. अपर्णा निधाना कामांतका, वृषभारोहणा महाराजा. हे सकळ दानवांतका, देवादिशा उमाकांता. प्रलयरुद्रा त्रिपुरांतका, शूळपाणी महाराजा. हे शंकर नामाभिधानी, पंचवक्त्रा त्रिनयनी. भस्मधारणा उमारमणी, नरकपाळा विराजसी. ऐसे स्तुतींचे वाग्रत्न, दत्त अर्पिता माळा करुण. तेने तोषोनी कामदहन, प्रत्यक्षपणे मिरविला. प्रत्यक्ष होता उमाकांत, नयनी यजिता झाला दत्त. मग आलिंगनी प्रेमभरित, निकट आपण बैसला. योगक्षेमाची सकळ वार्ता, शिवपुसता झाला दत्ता. तेनेही सांगून क्षेम वार्ता, शिवसुखा पुसिले. या परी बोलता झाला दत्त, की बद्रिकाश्रमी कानन बहुत. तरी महाराजा दृष्टी व्यक्त, माझी करा कृपाळवा. मग अवश्य म्हणून उमारमण, उभयता पाहू चालले कारण. परीही वासना दत्ता कारणे, मच्छिंद्र दैवे उद्भविली. जैसा लाभ असतो पदरी, तो सहज वळूनी येत घरी. लघुशंके मूत्रधारी, मांदू सगट लागतसे. की उष्ण त्रासे मही चाली, आतुडे कल्पतरुची सावली. तेवी दत्त वासना उद्भवली, मच्छिंद्र दैव प्रकरणी. की याजव्रता टाकिल्या बाहेरी, हिरा ठेवून नेत गारी. तेवी दत्तात्रेय वासना लहरी, उदेली मच्छिंद्र दैवाने. आसो ऐशा लाभ भावना, उभयता रमते बद्रिकाश्रमा. नाना तरुप्लवंगमा, आपार चिन्हे पाहती. सुरतरू पोफळी, बकुळ चंपक कर्दळी. गुल छबू गुलाब केळी, नारळी सोनकेळी शोभल्या. की सहज पाषाण ढाळीता महिसी, दैवे आतुडे हस्तपादांसी. तेवी मच्छिंद्र दैव उद्देशी, दत्तवासना उद्भवली. ऐसे वर्णिता अपार तरू, तरी बद्रिकेचा फार शेजारू. कानना महा निकट मंदारू, मंदराचळ शोभला. तयावरणी वर्षत तोय धर, मनी कर्णिके अपार नीर.
ती भागीरथी उत्तम तीर निज दृष्टीने पाहिली. मग तेत ओघ धरून उभयता करीते झाले गमन. आसो मच्छिंद्र कारणे निज दृष्टी पाहतील. ते जे जे होईल वार्ता श्री गुरु ज्ञाने होय सांगता. निमित्त मात्र धुंडीसुता ग्रंथा माझे मिरविले. धुंडीसूत नरहरिवंशी मालुवदे कवित्वासी. निमित्त मात्र नरहरी कृपेसी तोची बोलवी ज्ञानेश. स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसूत भाविक चतुर प्रथमाध्याय गोडहा.